मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी मुंबईत महत्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा सध्या सेवेत आहे। मात्र या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती होत असल्याचं समोर आल्याची बातमी पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतने दाखवली आणि प्रशासन खडबडून जागं झालं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी स्वतः जात पाहणी केली। ही गळती दूर करण्याबद्दल आदेश सुद्धा दिले। तर मुंबईचा मानबिंदू म्हणून ओळख बनवू पाहणाऱ्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्याची बातमी पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतने दिली आणि ती महाराष्ट्राने पाहिली। सोमवारी सकाळी बातमी दाखवली। हा प्रकल्प सुरू होऊन अवघे 2 महिने पूर्ण झाले असताना यात गळती कशी असा सवाल आम्ही उपस्थित केला। या बातमीची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने घेत कारवाईचे आदेश दिले आणि मुंबई महानगरपालिकेने याची दुरुस्ती केली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीने कोस्टल रोडच्या गळतीला कसा ब्रेक लागला, मुख्यमंत्र्यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीला कशी दाद दिली, जाणून घेऊया या रिपोर्टमधून। 11 मार्च 2024 ला मोठ्या थाटात कोस्टल रोडच्या एका बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली। वरळी ते नरिमन पॉइंट असे 2 रस्ते आणि प्रियदर्शनी गार्डन असा 1 रस्ता असे 3 रस्ते खुले झाले। त्यात एका बोगद्याचाही समावेश होता। पण याच बोगद्यातून सोमवारी पाणी गळती होत असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या लक्षात आलं। या ठिकाणी बोगद्यामध्ये पाणी गळताना आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर अजून मुंबईत पाऊस पडायला सुरुवात व्हायची आहे, तत्पूर्वी या बोगद्याला गळती लागल्याचं दिसून येत आहे। बोगदा जिथे संपतोय त्या ठिकाणी 2-4 पॅच असे आहेत जिथे हे पाणी गळत आहे। भिंतीवरून सुद्धा पाणी ओघळताना दिसतंय आणि त्याचबरोबर वरून सुद्धा पाणी या ठिकाणी गळती लागलेली आपल्याला बघायला मिळते। मुंबई महापालिकेने ही बाब गंभीर असल्याचं मान्य केल्यानंतरही न्यूज 18 लोकमतने याचा पाठपुरावा सुरूच ठेवला। राज्याच्या मॉन्सून पूर्व आढावा बैठकीत या मुद्द्यावर चर्चा व्हावी या उद्देशाने ही बातमी लावून धरली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सोमवारी मुंबई महापालिका आयुक्तांना फोन करून कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि प्रकल्पातील अभियंत्यांनी पाहणीही केली। मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि आपण तातडीने आदेश दिलेले आहेत, कशा पद्धतीने ही संपूर्ण मी कालच ती बातमी बघितल्यानंतर मी फोन केला एमसीना आणि त्यांनी तात्काळ त्यांची यंत्रणा हलवली, ऍक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेश आणि पाहणी दौऱ्यानंतरही सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरूच असल्याने दुरुस्ती होऊ शकली नाही। परिणामी रात्री झिरपणारे पाणी आणखीनच वाढलं। जबाबदार चॅनल असल्याने आमची चिंताही वाढली। सध्या या पाण्याचा हा जोर वाढलेला आहे। हा जो पाहत आहात तुम्ही, हा भिंतचा जो पाणी गळीत होत आहे तर खूप जोरात पाहायला मिळत आहे आणि टनेलमध्ये हा गळत पाणी भिंततून आणि छतातून पाणी गळतला सुरुवात झालेली आहे। हे गळीत होत असलेल्याने हे त्याच्यावर कामचं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे। हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत का असाही सवाल उपस्थित होत आहे। रात्रभरात महापालिकेने काम केलं की नाही याची पाहणी करण्याकरता मंगळवारी पुन्हा न्यूज 18 लोकमतची टीम सकाळीच बोगद्यात पोहोचली। तेव्हा बोगद्यात डागडुजी झाल्याचं दिसून आलं। बोगद्याला ग्राउंडिंगमुळे गळती लागल्याचं मुंबई महापालिकेने सांगितलं। हा तो पॅच आहे ज्या ठिकाणी गळती होताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्याचबरोबर अपोजिट बाजूला सुद्धा मी दाखवू शकते की वरती छताला गळती लागलेली होती आणि ती गळती जी आहे ती आता या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेली आहे। कालची दृश्य आणि ही आजची दृश्य आहे जेव्हा गळती दुरुस्त करण्यात आलेली आहे। कुठेतरी मुंबई महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले होते न्यूज 18 लोकमतची बातमी प्रसारित झाल्यानंतर त्या आदेशाचं पालन करत काल रात्री जेव्हा या ठिकाणी वाहतूक थांबली त्यानंतर ताबडतोब दुरुस्ती करण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातम्यांमुळे मंगळवारच्या मॉन्सून पूर्व आढावा बैठकीत हा विषय गाजला। अखेर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक संपताच स्वतः बोगद्याची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईकरांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। हे जॉइंट मध्ये जे काही लिकेज झालेलं आहे हे आपल्याला दुरुस्त करता येईल आणि त्याला कुठल्याही या पूर्ण प्रोजेक्टला जो कुठलाही धोका नाही।
त्यामुळे हे फुलप्रूफ काम आता होईल आणि यानंतर जे काही लिकेजेस आहेत हे 2 ठिकाणी लिकेज असले तरी सुद्धा सगळे जेवढे जॉईंट आहेत हे सगळे तपासायला सांगितले. कोस्टल रोडवर हा मुंबई मानबिंदू आहे, त्यामुळे आज ही गळती थांबली असली तरी आमचा पाठपुरावा थांबणार नाहीये. आमची नजर मुंबईकरांच्या सुरक्षेवर राहणारच आहे. ही गळती का झाली, तिचा परिणाम येत्या काळात होऊ शकतो का, जी डागडुजी झाली ती किती काळ सुरक्षित आहे, अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधून जबाबदार न्यूज चॅनल म्हणून त्याचा पाठपुरावा आम्ही करतच राहणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळे, हर्षद गोरखा आणि विजय वंजारासह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.